नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला मार्केटचे काही सिक्रेट सांगणार आहे की मार्केटची सायकोलॉजी कशी समजून घ्यायची. मार्केटमध्ये कोणता ट्रेंड येणार आहे, मार्केट वरती जाणार आहे का खाली जाणार आहे. फक्त मार्केटच नाही, एखादा स्टॉक अपसाइड जाणार आहे की डाऊन साइड जाणार आहे ते आपण कसं ओळखायचं किंवा ते ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ते आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता मार्केट ऍक्च्युअल मध्ये मूव्ह कसं होतं ते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरणावर घेऊन जातो. हा आहे राजगड, पुण्यातला सगळ्यात सुंदर किल्ला आणि चढायला सुद्धा मस्त. शरीराची हालत टाईट होती. आता ज्यांनी राजगडवर गेले नाहीत, जाऊन या नक्की, तुम्हाला खरं चढायला आवडेल. आता राजगड आणि स्टॉक मार्केटचा काय संबंध आहे? तर खरंच एक छानसं कोलॅबरेशन आहे. मी जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करील, समजून घ्या, तुम्हाला मस्त आवडेल. आता आज तुम्ही ठरवलंय की संध्याकाळी राजगडवर जायचे. आता तुम्ही संध्याकाळी येता, उशीर झालेला असतो. आता समजा 5 वाजलेत किंवा 6 वाजलेत. तुम्ही काय करता? गडाच्या पायथ्याला कॅम्पिंग करता. म्हणजे गड चढत नाही, तुम्ही गडाच्या त्या पायथ्याला कॅम्पिंग करता. तुम्ही तुमची गाडी घेऊन आलेले असतात, थकलेले असतात. मग आता जे लांबून आलेले असतात ते चढू शकत नाही त्या दिवशी. मग काय करतो आपण? रात्रीचं इथं टाइम स्पेंड करतो. म्हणजे इथं काय करतो? थोडंसं थांबतो. आता राजगडाच्या आत्ताशी आपण पायथ्याला आलोय, अजून चढायला चालू पण नाही केलेला. मग आपण खाली जाणार आहे का कुठं? म्हणजे जमिनीत तर जाणार नाही ना. का? आपल्याला एक सपोर्ट असतो म्हणून. आपल्याला काय आहे? जमिनीचा सपोर्ट आहे, बरोबर. आपण दुसऱ्या दिवशी काय करतो? गड चढायला सुरुवात करतो. आता किल्ला कुठला पण असू द्या, आपण असा नाही चढू शकत लगेच. आपल्याला काय लागणार? दम लागणार. आपण एका रेषेत चढूच शकत नाही. किंवा गड चढायला किती पण सोपा असला तर आपण एका रेषेत उतरत सुद्धा नाही. तसंच असतं की गड चढायला लागलो म्हणजे काय, आपण एका धावतच चढायला लागत नाही. आपण काय करतो? चढतो, थोडंसं थांबतो, बरोबर, आणि परत चढायला चालू करतो. मग परत चढायला चालू केल्यानंतर ना एक पॉइंटला येतो की जिथं आपण गडापर्यंत पोहोचलेलो असतो, की गडाच्या ऍटलिस्ट पहिल्या दरवाजेपर्यंत आलेलो असतो, बरोबर. राजगडच्या ह्या पॉइंटला तुमची एंट्री होती. आता तुम्ही ह्या पॉइंटला तर आले आहेत. गड जर पाहिला तर खरा गड इथं आहे. इथं हा बाले किल्ला आहे आणि इकडे राजमाची वगैरे आहे. आता इथं जर तुम्ही आलेले आहात तर तुम्ही डायरेक्ट ह्या पॉइंटला तर पोहोचत नाही ना. तुम्ही गडाच्या खालच्याच पॉइंटला आहेत. मग तुम्ही काय करता की खालचा परिसर पहिल्यांदा बघून काढता, कोणते कोणते बुरुज आहेत वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही काय करता? परत तिथं टाइम घालवता फिरण्यासाठी, बरोबर. परत टाइम घालवता. मग परत जेव्हा तुमचा सगळा गड फिरून होतो, हा एरिया, मग तुम्ही काय करता की ह्या पॉइंट पासून परत वरती चढायला चालू करता. मग तुम्ही परत तो गड चढता आणि तुमचा किल्ला तुम्ही पूर्ण चढून गेलेला आहेत. म्हणजे आता ह्या पॉइंट नंतर किंवा म्हणजे ह्या पॉइंट नंतर काही गडाला राहिलेला आहे का? नाही. मग तुम्ही काय करता की तो वरचा जो किल्ला आहे तिथं फिरता, थोडेफार फोटो काढता. आणि आता काय? आता तुम्ही वरती तर जाऊ शकत नाही ना. म्हणजे तुम्ही ह्या पॉइंट पासून किती जरी प्रयत्न केला, तुम्ही आता गडाच्या कुठल्याच वरच्या साईडला जाऊ शकत नाही. आता म्हणजे काय इथं झालेलं आहे की त्या गडाचा रेजिस्टन्स तुम्हाला लागलेला आहे. रेजिस्टन्स इथं काय आहे की वरती आकाश आहे, तुम्ही वरती आता कुठंच जाऊ शकत नाही. तुम्ही काय करता? मग गडाच्या खाली यायला चालू करता. मग गड उतरायला लागता. मग तुम्ही आता ह्या पॉइंटवर खालच्या, तिथे तुम्ही थोडासा टाइम घालवता, 1-2 मिनिटं थांबता, पाणी वगैरे पिता, परत खाली यायला चालू करता. आणि परत थोडासा अजून थोडासा 5 मिनिटं थांबून परत सगळा गड खाली आल्यानंतर ना तुम्ही घरी निघून जाता. आता ह्या फेजमध्ये, या सगळ्या गड किल्ल्याच्या फेजमध्ये मार्केटचा काय संबंध आहे? तर मार्केट सुद्धा असंच काहीसं मूव्ह होत असतं. मार्केट जेव्हा एकदम त्याच्या बॉटमला असतो, त्याच्या एकदम खालच्या सपोर्टला असतो, तेव्हा तो तिथं कन्सॉलिडेट करत असतो. तो इथं वेट करत असतो, टाइम घालवत असतो वरती जाण्यासाठी. आता इथनं तो सपोर्टमुळे खाली जाऊ शकत नाही आणि इथं ब्रेकआउट दिल्यानंतर ना तो वरती जातो. इथं ही कन्सॉलिडेशनची फेज आहे आणि ह्या ज्या कन्सॉलिडेशनच्या फेज आहेत, इथं आपण चार्ट पॅटर्न आयडेंटिफाय करत असतो मार्केटमध्ये. वेगवेगळे चार्ट पॅटर्न आहेत की बुलिश रिव्हर्सल आहेत, बेरिश रिव्हर्सल आहेत, परत अजून ट्रायंगल पॅटर्न, फ्लॅग पॅटर्न, हे जे तुम्ही काही काही ऐकले असतील. ज्यांनी नाही ऐकले सोडून द्या, मी पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणारच आहे. आपण ह्या फेजेसमध्ये जेव्हा मार्केट कन्सॉलिडेट होत असतं तेव्हा आपण मार्केटमध्ये वेगवेगळे चार्ट पॅटर्न आयडेंटिफाय करत असतो. इथं ड्रॉ करत असतो ऍक्च्युअल मध्ये की मार्केट कोणतं स्ट्रक्चर बनवते आणि त्याच्या बेसिसवर आपण ट्रेड करत असतो. आता इथं समजा मी एक चार्ट पॅटर्न ड्रॉ केला आणि जो मला सांगतोय की मार्केट अपसाइडला जाणार आहे. मग आपण काय करतो की तो स्टॉक बाय करतो ह्या पर्टिक्युलर टार्गेटसाठी. आता काही काही ठिकाणी मार्केटनी त्याचा हाय अचीव्ह केलेला असतो. आता समजा एखाद्या
स्टॉकचा टार्गेट आहे 300 रुपये, तुम्ही इथं 200 रुपये 250 रुपयाच्या आसपास तो आयडेंटिफाय केलता आणि 300 रुपये पर्यंत तो पोहोचला, तुमचं टार्गेट अचीव झालंय. आता ह्या टार्गेट पाशी तुम्ही तो शेअर सेल केला पाहिजे, ह्याला डिस्ट्रीब्युशन फेज असं पण म्हणतात. आता तुम्ही खरं जर पाहिलं गेलं तर इथं तो शेअर सेल केला पाहिजे, पण तुम्ही काय करता, होल्ड करता. आणि ह्या होल्डिंगमुळे काय होतं की मार्केटला अपसाईडला जायला काहीच राहिलेलं नसतं. इथं रेजिस्टन्स किंवा मार्केटमध्ये अजून वरचं टार्गेट दिसत नसतं चार्टला. रेजिस्टन्समुळे मार्केट खाली येतं आणि आपला एवढा पार्टचा लॉस होऊन जातो. आपण इथं जेव्हा टार्गेट बुक करायचं होतं आपण ते बुक करत नाही आणि मार्केट खाली यायला चालू करतं. आता ह्या पॉइंटला जेव्हा मार्केट एक रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक करतो, आपण इथं परत ह्या फेजमध्ये वेगवेगळे चार्ट पॅटर्न आयडेंटिफाय करत असतो की हा बेरिशनेस म्हणजे मार्केट खाली पडतंय, तर ह्याच्यात सुद्धा आयडेंटिफाय करत असतो की मार्केटमध्ये बेरिशनेस म्हणजे अजून खाली पडण्याचं प्रमाण किती आहे. तशी चार्ट पॅटर्न ड्रॉ करत असतो. आपण इथं शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी सुद्धा बघतो, म्हणजे मार्केटमध्ये बुल्स पण पैसे कमवत असतात आणि बेअर्स पण पैसे कमवत असतात. आपल्याला बुल्स आणि बेअर्स दोन्ही बनता आलं पाहिजे. थोडक्यात सरडाबाना, जशी परिस्थिती भेटल तसं रंग बदलता आला पाहिजे आपल्याला मार्केट सोबत, त्याच्यामुळे आपण भरपूर पैसे कमवू शकतो. आता हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवतो. मार्केटमध्ये बऱ्यापैकी 4 फेजेस असतात. एक अॅक्युम्युलेशन, मार्कअप, डिस्ट्रीब्युशन, मार्कडाऊन. म्हणजे अॅक्युम्युलेशन फेज मध्ये असतं की मार्केटमध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यानंतर मार्केट अपसाईडला जातं. डिस्ट्रीब्युशन फेज मध्ये काय होतं की मार्केटने त्याचे टार्गेट अचीव केलेले असतात. इथं बुल्स म्हणजे ज्यांनी नवीन खरेदी करायला आले त्यांना इथं ट्रॅप असतो. इथं मार्केट काय करतं की अपसाईडला जायचं दाखवतंय, पण टार्गेट अचीव झाल्यामुळे तो अपसाईडला जात नाही, तो त्याचे लोअर हाईज आणि लोअर लो बनवत खाली येतो. आणि जेव्हा मार्केट अपसाईडला जातं इथं हायर हाईज बनवत वरती जातो. आपण फक्त हे हायर हाईज जेव्हा बनवत असतो किंवा ह्या अॅक्युम्युलेशन, ह्या डिस्ट्रीब्युशन, प्रत्येक फेज मध्ये चार्ट पॅटर्न आपल्याला भेटत राहणार आहे. आणि मार्केटच काय, जगात जेवढे स्टॉक मार्केट आहेत प्रत्येक जण हीच सायकल फॉलो करत असतं. तुम्ही जगातला कुठला पण स्टॉक मार्केटचा चार्ट उचलून बघा, तुम्हाला हीच सायकल नेहमी दिसत राहणार की मार्केटमध्ये अॅक्युम्युलेशन फेज आहे, मार्कअप फेज आहे, डिस्ट्रीब्युशन फेज आहे, मार्कडाऊन फेज आहे आणि परत हीच सायकल इथनं परत चालू होती. अॅक्युम्युलेशन, मार्कअप, डिस्ट्रीब्युशन, मार्कडाऊन. त्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस. आता याच गोष्टी आपण चार्टवर समजून घेऊया. आता इथं बघा, एक चांगल्या फॉल नंतरनं मार्केटने इथनं रिव्हर्सल घेतलाय. आता ह्याच्यात आपण आयडेंटिफाय काय करायचं होतं, इथं कोणते चार्ट पॅटर्न बनतात आणि कुठं बनतात. ही बघा, ही झाली कन्सॉलिडेशन फेज. इथं आपल्याला चार्ट पॅटर्न भेटतात. ही बघा परत कन्सॉलिडेशनची फेज, इथं बघा कन्सॉलिडेशनची फेज, ही परत कन्सॉलिडेशनची फेज. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये चान्सेस भरपूर आहेत. ही बघा खूप मोठी कन्सॉलिडेशनची फेज, आणि जेव्हा ही ब्रेक आउट होणार किंवा ब्रेकडाऊन होणार तेव्हा अपसाइड चांगला येणार आणि डाऊन साइड पण चांगला येणार. हा आहे टाटा मोटर्सचा चार्ट. ही कोणती फेज आहे, अॅक्युम्युलेशन, म्हणजे इथं बायर्स यायला लागलेत. आता ह्याच्यामध्ये काय आयडेंटिफाय करायचं, कन्सॉलिडेशन दिसते का, जिथं मार्केटने टाइम स्पेंड केलाय. आपण टाइम स्पेंड आता जसं इथं उदाहरणार्थ पाहिलं, आपण हे काय करत होतो, इथं टाइम स्पेंड करत होतो ना, का वरती जायचं होतं म्हणूनच केलाय ना. आता इथनं काही जण खाली पण जाऊ शकतात आणि वरती पण जाऊ शकतात. आता इथं वरती जायचंय हे कसं ठरवायचं, चार्ट पॅटर्न वरनं. आता इथं बघा, इथं परत छोटस रिअॅक्युम्युलेशन किंवा ह्याला कन्सॉलिडेशन फेज म्हणतात. बघा परत रिअॅक्युम्युलेशन. इथं तुम्ही चार्ट पॅटर्न आयडेंटिफाय करायचे आणि हे चार्ट पॅटर्न ड्रॉ कसे करायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणारच आहे. आणि हे चार्ट पॅटर्न आहेत प्राइस ऍक्शन ट्रेडिंग नुसार. प्राइस ऍक्शन ट्रेडिंग ही वर्ल्ड ऍक्सेप्टेड ट्रेडिंग आहे. म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही इंडिकेटरचा वापर न करता फक्त चार्ट पॅटर्न, सपोर्ट, रेजिस्टन्स, फिबोनाची रिट्रेसमेंट ह्या गोष्टी यूज करून मार्केटमध्ये कोणता ट्रेंड येणार आहे ते ठरवत असता आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेंड करत असता. आता हा आहे आरबीएल बँकचा चार्ट. आता इथं बघा, कन्सॉलिडेशन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी टाइम स्पेंड केल्यानंतर बॉटम पासून अपसाइडला आला, परत इथं हाय त्याचं काय असेल तो तयार केला, परत थोडस खाली आला, कन्सॉलिडेशन फेज, परत अपसाइड, परत इथं कन्सॉलिडेट केलं, इथं परत बुल्सला अडकवण्याचा प्रयत्न, डाऊन साइड आला, आता इथं कन्सॉलिडेशन होते. तर ह्या पॉइंटला किंवा ह्या पॉइंटला आपण चार्ट पॅटर्न आयडेंटिफाय करायचे होते की मार्केटमध्ये काय आहे, मार्केट काय दाखवायचा प्रयत्न करतोय.
इथं आपण ड्रॉ केले असते आणि मार्केट कुठे जाणार आहे प्रेडिक्ट केलं असतं, किंवा त्याच्यानुसार जे चार्ट पॅटर्न आपल्याला सांगतायत त्याच्यानुसार आपण फॉलो केलं असतं. हा बिर्ला सॉफ्टचा चार्ट. इथं बघा एक चांगल्या फॉल नंतर ना कन्सॉलिडेशनची फेज दिसतेय का, मस्त. इथं कन्सॉलिडेशन झालंय एक चांगल्या फॉल नंतर ना कन्सॉलिडेशन, आणि इथनं नंतर ना ब्रेकआउट देऊन इथं बघा फक्त एक रेजिस्टन्सचा ब्रेकआउट देऊन मार्केट अप साईडला गेलं. कन्सॉलिडेशन दिसतंय. आता इथे बघा इथं आता परत कन्सॉलिडेशन होत आहे. आता इथं तुम्ही कन्सॉलिडेशन फेज बघताय बरोबर. आता इथं तुम्ही चार्ट पॅटर्न ड्रॉ करायला शिकणार नंतर ना, आणि जेव्हा इथं चार्ट पॅटर्न ड्रॉ करताल तुम्ही ठरवताल की हा खाली येणार आहे का अजून वरती जाणार आहे, त्याचं टार्गेट काही पेंडिंग आहे का, तर आपण ते डिसाईड करू शकतो. आता ही झाली अक्युम्युलेशन फेज, आणि जेव्हा मार्केट अपसाइड पासून डाऊन साइड यायला लागतं त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युशन फेज. स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल तेच असतात की जे बाय ऍट लो करतात आणि सेल ऍट हाय करतात, कारण का प्रॉफिट जास्त असतो ना. कमी किमतीत विकत घ्या, जास्त किमतीत विकून टाका, प्रॉफिटच प्रॉफिट. हा आहे टाटा मोटर्सचा शेअर, सेम तेच. इथे बघा अक्युम्युलेशन, ह्याला अक्युम्युलेशन म्हणजेच इथं कन्सॉलिडेशन होत आहे. अक्युम्युलेशन इथं चार्ट पॅटर्न आयडेंटिफाय करू शकलो असतो. इथे पण जिथं जिथं अक्युम्युलेशन येतं ना मार्केटमध्ये तिथं तिथं चार्ट पॅटर्न येतातच. इथं पण अक्युम्युलेशन फेज आलेली आहे. आता जर दाखवायचं झालं लाईव्ह मार्केटमध्ये दाखवतो. आता इथं बघा मी काय करतो, त्याला डिलीट करतो. आता तुम्हाला चार्ट पॅटर्न लाईव्ह मार्केटमध्ये दाखवायचं झालं तर एक दाखवतो. हे बघा ही आपण एक ट्रेंड लाईन काढली. आता मी हीच ट्रेंड लाईन इथनं जोडतो आणि मला एक ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगल टाईप. मी त्याला एक्सटेंड करतोय समोर बरोबर. हा एक ट्रायंगल पॅटर्न बनलाय. आता ट्रायंगल पॅटर्न हा कुठनं आलाय, तर डाऊन साइड पासून अप साइड, इथनं त्यांनी ब्रेकआउट दिला, अप साइडला जायला चालू केले. आता समजा मी हा ट्रायंगल पॅटर्न आधीच शिकवला असता तुम्हाला, तर इथं तुम्ही लगेच आयडेंटिफाय करू शकले असते की इथनं ब्रेकआउट दिलाय, इथं बाईंग झाली पाहिजे, म्हणजे इथं 300 रुपयाला बाईंग, जवळपास 284चा स्टॉप लॉस, आणि मार्केट बघा 33 रुपयाचा प्रॉफिट आतापर्यंत तर दिलाच दिलाय. अजून मार्केट इथपर्यंत 356 रुपये 352 रुपयेपर्यंत जाणार. आता हे मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवलेलं आहे. तर असे आपण वेगवेगळे चार्ट पॅटर्न मार्केटमध्ये आयडेंटिफाय करायला शिकणार आहे. पुढचा व्हिडिओ बघत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी चार्ट पॅटर्न कोणते कोणते असतात ते शिकवणार आहे, ते ड्रॉ कसे करायचे ते पण सांगणार आहे. आज आपण चार्ट पॅटर्न्स कोणते असतात ते समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं की जेव्हा एखादा शेअर अपसाइडला जायचा प्रयत्न करत असतो, तो नंतर ना थोड्या टाइमसाठी रिट्रेस होतो, म्हणजे कन्सॉलिडेशन करत असतो. आणि ह्याच्यात आपण काय करतो की ट्रेंड लाईन्स ड्रॉ करून आयडेंटिफाय करत असतो की तो शेअर अप ट्रेंड जाणार आहे की नाही, आणि ह्यालाच म्हणतात वेगवेगळे पॅटर्न्स. आणि असे स्टॉक मार्केटमध्ये जवळपास 3 टाईपचे पॅटर्न्स असतात. एक कंटिन्युएशन पॅटर्न, दुसरे रिव्हर्सल पॅटर्न, तिसरे ट्रायंगल पॅटर्न. कंटिन्युएशन पॅटर्न हे सांगत असतात की मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे, समजा इथं अप ट्रेंड आहे, हा ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे की नाही. दुसरा आहे रिव्हर्सल पॅटर्न, जो मार्केटमध्ये समजा हा अप ट्रेंड आहे, समजा हा अप ट्रेंड आलाय, तर इथं आपण आयडेंटिफाय करत असतो की मार्केटमध्ये अप ट्रेंड राहणार आहे का इथनं मार्केटमध्ये रिव्हर्स होणार आहे, आणि हे रिव्हर्सल पॅटर्न ठरवत असतात की मार्केटमध्ये रिव्हर्सल आणायचे की नाही. तिसरे आहे ट्रायंगल पॅटर्न, म्हणजे काय की मार्केट एक ट्रायंगलच्या फॉर्मेशन मध्ये तयार होत असतात. जसं की हे इथं तो असा ट्रेड होत असतो, आणि नंतर ना एक साईडला कुठेतरी ब्रेकआउट देतो, म्हणजे समजा त्यांनी इथं ब्रेक डाऊन दिला तर डाऊन ट्रेंड येतो, आणि इथं अपसाईड दिला तर अपसाईड येतो. म्हणजे हे इनडिसायसिव्ह असतात, जसं जिथं ब्रेकआउट भेटेल तसे आपण ते ट्रेड करत असतो. आता हे हे चार्ट पॅटर्न डिटेलमध्ये पाहूयात. त्याच्या आधी IMP पॉइंट पाहूयात. की जेव्हा आपल्याला एक व्हॅलिड फ्लॅग पॅटर्न किंवा कंटिन्युएशन पॅटर्न ड्रॉ करायचे, तेव्हा आपल्याला त्या पॅटर्नमध्ये लाईनवर 2 टचची गरज आहे. जेव्हा आपल्याला रिव्हर्सल पॅटर्न काढायचे तेव्हा त्याच्यावरती मिनिमम 3 टचची गरज आहे. आपल्याला प्रत्येक पॅटर्नच्या आतमध्ये सुद्धा पॅटर्न भेटतील. म्हणजे काय की मी समजा मोठ्या टाइम फ्रेम वरती असा पॅटर्न काहीतरी ड्रॉ केलाय, तर मार्केटमध्ये जेव्हा एखादा शेअर ट्रेंड होत असतो
तेव्हा मला ह्या पॅटर्नच्या आत सुद्धा वेगवेगळे पॅटर्न भेटत राहणार. म्हणजे हा एक असा वेगळा पॅटर्न, हा ह्याला परत ब्रेकआउट देऊन अपसाईड जाईल. मला इथे अजून काहीतरी पॅटर्न भेटेल की जो इथे रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येईल. म्हणजे मला पॅटर्नच्या आत सुद्धा वेगवेगळे पॅटर्न भेटत राहणार आहे. आता हे पॅटर्न नक्की आहेत कोणते कोणते, काय आहेत ते पाहूयात. हा आहे फ्लॅग पॅटर्न. आता ह्याला फ्लॅग पॅटर्न किंवा बुल फ्लॅग असं पॅटर्न सुद्धा म्हणतात. का? मार्केटमध्ये जेव्हा एखादा शेअर अपसाईडला जायचा प्रयत्न करत असतो, तो रेजिस्टन्स घेऊन खाली येतो आणि कन्सॉलिडेशन मध्ये जातो. आणि जेव्हा आपण ट्रेंड लाईन अशी त्याच्यावरती त्याच्या हायर हाईज वरती आणि हायर लोज वरती अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, तो इथं ब्रेकआउट देऊन जो त्याचा अप ट्रेंड होता तो कंटिन्यू करतो. म्हणून ह्याला फ्लॅग पॅटर्न म्हणतात. दाखवायचं झालं तर इथं एक्झाम्पल म्हणून एक दाखवतो. आता इथं मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की कंटिन्यू एक अप ट्रेंड आहे. आता मी इथं काय केलं असतं, एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली असती, आणखी एक ट्रेंड लाईन त्याच्या हायर लोज वरती ड्रॉ केली असती. आणि मी जसं पाहतोय तर इथं बघा एक अप ट्रेंड दिसतोय, हा आहे बुल फ्लॅग. आणि मी इथं ब्रेकआउट नंतरनं हा शेअर विकत घेतला असता आणि त्याचं टार्गेट काय ठेवलं असतं, तर ही जी दांडी आहे त्याचा क्लोन बनवा आणि जिथं ट्रेड ब्रेकआउट झालाय साधारण ह्याच्या आसपास म्हणजे 442 ते 460च्या आसपास माझं टार्गेट असतं. आणि बघा तिथं अचीव करायला तो चाललाय. म्हणजे माझा अप ट्रेंड हा कंटिन्यू दिसतोय, हा कंटिन्युएशन पॅटर्न आहे म्हणून. तर दुसरा आहे बेअर फ्लॅग किंवा ह्याला हा एक फ्लॅग पॅटर्नच आहे, फक्त ह्याच्या ऑपोजिट. हा बुल फ्लॅग अप ट्रेंड कंटिन्युएशन दाखवतो, तर हा डाऊन ट्रेंड. हा कसा तयार होतो, तर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असतो, त्याच्यानंतर ना थोडासा हायर हाईज बनवत अपसाईड जायचं दाखवतो. पण इथं आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर ना इथं ब्रेक डाऊन दिसतो आणि मार्केट डाऊन साईड यायला चालू करतो. दुसरा कंटिन्युएशन पॅटर्न कोणता आहे, तर पिनंट पॅटर्न. हा ट्रायंगल सारखा दिसतोय का तुम्हाला? तो जेव्हा अपसाईड जाण्याचा प्रयत्न करतो तर त्याची साईज बारीक होत राहते. आपण त्याच्यावरती ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, तो इथं ब्रेकआउट देऊन अपसाईडला जायला चालू करतो. आता हा तयार कसा होतो, हे बघा. समजा मार्केटमध्ये अप ट्रेंड आलाय आणि त्याच्यानंतर ना तो असा तयार व्हायला चालू करतो आणि त्याची साईज स्क्वीज होत राहते. आणि आपण काय करतो की त्याच्यावरती एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो अशी. आणि जेव्हा ही साईज इथे कुठेतरी ब्रेकआउट देते, हे बघा इथे ब्रेकआउट देते, आपण इथे एंट्री घेतो आणि हा जो अप ट्रेंड आहे हा मार्केटमध्ये कंटिन्यू चालू राहतो. आता सेम बेअर पेनंट सुद्धा आहे की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असतो, तो परत एक ट्रायंगल पॅटर्न टाइप बनवतो, ह्याला पेनंट पॅटर्न असं म्हणतात. आणि मार्केटमध्ये जेव्हा तो इथं परत पूर्ण होऊन इथं ब्रेकआउट देतो, त्याच्यानंतर हा जो डाऊन ट्रेंड होता हा कंटिन्यू होतो. इथं ब्रेकआउट दिल्यानंतर नाही इथं आपण शॉर्टिंग करू शकतो आणि ह्याच्या इथं स्टॉप लॉस ठेवू शकतो. ह्याच्यात ह्या हायर लोजच्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि मार्केटमध्ये अपसाईड येतो. आता हे तर झाले कंटिन्युएशन पॅटर्न. आता कोणते पॅटर्न आहेत जे मार्केटला रिव्हर्स करायचं काम करतात, म्हणजे मार्केट अपसाईडला असतो तर तो मार्केटला डाऊन साईडला आणायचं काम करतो. फर्स्ट आहे असेंडिंग चॅनल. हा फ्लॅग पॅटर्न सारखा आहे पण हा मार्केटला डाऊन साईड आणायचं काम करतो. म्हणजे हा फर्स्ट असेंडिंग चॅनल आहे. म्हणजे काय होतं की मार्केटमध्ये एक हायर हाईज आणि हायर लोची सिरीज असती, बरोबर. पण जे हायर हाईज असतात ते इक्वल साईजचे असतात. आपण इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, ही अप साईडला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आणि ही डाऊन साईडला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो. जेव्हा हा पॅटर्न इथे ब्रेक डाऊन होतो, आपण ह्या टार्गेटसाठी जिथं हा चॅनल चालू झालाय ह्या टार्गेट पर्यंत इथपर्यंत हा शेअर ट्रेड करू शकतो. इथे शॉर्टिंग करायची, इथे ह्याच्या आसपास इथे स्टॉप लॉस ठेवून मार्केट डाऊन साईड येतं. आता ह्याचं आणखी एक कन्फर्मेशन कसं घेऊ शकतो की मार्केट रिव्हर्स झालंय की नाही, तर मार्केटला इथं पडू देऊ शकतो, इथे समजा पडू देऊ शकतो आणि इथे एखादा बिअर फ्लॅग तयार होऊ देऊ शकतो, म्हणजे एखादा पिनंट किंवा इथे फ्लॅग पॅटर्न. आणि मार्केट इथे जेव्हा ब्रेक डाऊन होईल अजून आपण एक एंट्री घेऊ शकतो आणि मार्केट डाऊन साईड येतं. दुसरा आहे तो डिसेंडिंग चॅनल. चॅनल म्हणजे काय की मार्केट एका चॅनल मध्ये सेम टू सेम अडकलेलं असतं, म्हणजे लोअर हाईज आणि लोअर लोजची सिरीज बनवत मार्केट डाऊन साईड येतं. पण त्यांच्यात जे हायर हाईज हायर लोज आहेत ते इक्वल असतात. आपण इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो सेम टू सेम आणि जेव्हा मार्केट
इथे बघा, इथे ब्रेक देतो. इथे ह्या पॉइंटला आपण ब्रेकआउट पॉइंट म्हणतो. आपण इथे काय करतो, बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघतो, म्हणजे तो शेअर विकत घेतो. इथे जो डाऊन ट्रेंड होता तो इथं संपतो आणि मार्केट अपसाईडला जायला लागतं. असं अपसाईड जातो. आपण हे टार्गेट इथपर्यंतच ठेवू शकतो. जिथं हा चॅनल चालू झालाय तिथं आपण टार्गेट ठेवू शकतो. याच्यात सगळ्यात मेन म्हणजे काय, की आपण दुसरं कन्फर्मेशन अजून काय घेऊ शकतो. इथं ब्रेकआउट झाल्यानंतर ना एखादा फ्लॅग पॅटर्न किंवा पेनंट पॅटर्न तयार होऊ देऊ शकतो, जो असा आपल्याला कन्फर्मेशन देईल आणि आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. ज्यांना इथे एंट्री मिळाली तेव्हा आपण अशी अजून एक एंट्री करू शकतो. दुसरा आहे तो वेज पॅटर्न. वेज पॅटर्न म्हणजे काय, की मार्केट जेव्हा अपसाईड जायचा प्रयत्न करत असतो आणि तो स्क्वीज होत राहतो, त्याच्यामधली जी साईज आहे ती बारीक बारीक होत एक ठिकाणी ब्रेकडाऊन होती आणि मार्केटमध्ये बेरिशनेस येतो. म्हणजे हे बघा असा. आता इथे मार्केटमध्ये अप ट्रेंड आलता चांगला, पण मार्केटला रिव्हर्स करायचं काम होतं. मग मार्केट काय करतं, त्याची साईज छोटी छोटी करते, हायर हाईज आणि हायर लोची. इथं आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली ना, इथे आपण काय करतो, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आणि इथे एक वर्टिकल असा एक वेज पॅटर्न तयार होताना दिसतो असा. आणि जेव्हा मार्केट ह्याला ब्रेक आउट देतो त्या पॉइंटला, तेव्हा आपण जिथं हा चालू झालाय तिथपर्यंत टार्गेट ठेवू शकतो. म्हणजे इथपर्यंतचा जो चांगला अप ट्रेंड होता तो डाऊन ट्रेंड मध्ये आला. किती खराब ना. आता ह्याच्यात डबल कन्फर्मेशन असं घेऊ शकतो की इथं आपण परत एखादा बिअर फ्लॅग पाहू शकतो, म्हणजे इथं पेनंट पॅटर्न किंवा बिअर फ्लॅग बघू शकतो आणि मार्केट कंटिन्यूस डाऊन ट्रेंड येऊ शकतो. दुसरा आहे फॉलिंग वेज. फॉलिंग वेज त्याच्याच ऑपोजिट. हे बघा, मार्केटमध्ये काय असतो, की एक चांगला डाऊन ट्रेंड आलेला असतो. मार्केट काय करतं, एक असा ट्रायंगल तयार करतो, बारीक स्क्वीज होणारा ट्रायंगल. त्याच्यामध्ये आपण अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, अजून एक अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आणि मार्केट काय करतो, की ह्या पॉइंटला जेव्हा त्याची अजून साईज बारीक होतीये तेव्हा इथे ब्रेक आउट होतो. जिथं हा ब्रेकआउट होतोय तिथे एंट्री घेतो. हा त्याचा स्टॉप लॉस असतो आणि आपण जवळपास इथपर्यंतचं टार्गेट आरामशीर ठेवू शकतो. म्हणजे जो डाऊन ट्रेंड होता तो अप ट्रेंड झाला. हा झाला एक रिव्हर्सल पॅटर्न. ह्याच्यात अजून एक कन्फर्मेशन असं, की इथं अप ट्रेंड झाल्यानंतर अजून एक बुल फ्लॅग किंवा बुलिश पेनंट आपण आयडेंटिफाय करू शकतो. इथं बुलिश पेनंट भेटल्यानंतर अजून एक एंट्री ह्या भागात घेऊ शकतो आणि मार्केट अपसाईड. तिसरा आहे तो हेड अँड शोल्डर पॅटर्न. जर ह्याला नीट पाहिलं, त्या पॅटर्नला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न असं पण म्हणतात. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असतो, एक शोल्डर तयार होतो, एक त्याचं हेड तयार होतं, अजून एक शोल्डर तयार होतं आणि इथं जेव्हा आपण एक नेकलाईन असती, इथे एक लाईन मारतो, जेव्हा ही नेकलाईन इथं ब्रेक देते त्याच्यानंतर ना जो डाऊन ट्रेंड होता तो संपतो आणि मार्केटमध्ये अपसाईड येतो. आता दाखवायचं झालं तर असं बघा. आता मी तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न दाखवतो. मार्केटमध्ये एक अप ट्रेंड आलेला असतो, एक शोल्डर तयार होतो, कारण का इथं असतो रेजिस्टन्स. परत मार्केट एक रेजिस्टन्स ब्रेक करून वर जातो, परत एक हेड बनतो, इथं असतो रेजिस्टन्स. मार्केट अजून एक शोल्डर बनवतो ह्याच लेवलला, म्हणजे ही जी लेवल असते ना ह्याच्याच आसपास ह्याच्यात एक रेजिस्टन्सच्या आसपास अजून एक शोल्डर बनवतो. ही एक नेकलाईन तयार झालेली असते आणि जेव्हा मार्केट ही नेकलाईन इथं ब्रेक करते तेव्हा मार्केटमध्ये डाऊन साइड येतो. म्हणजे हा जो अप ट्रेंड होता हा इथं संपलाय आणि मार्केट डाऊन साइड आलाय. हा एक रिव्हर्सल पॅटर्न आहे. आता ह्याच्याच उलटा आता इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर कसा आहे हे बघा असा. हा झाला त्याचा नेक लाईन, इथं ब्रेक आउट झाला आणि मार्केट जो डाऊन ट्रेंड होता तो इथं संपून अप ट्रेंड झाला. हा इथे सपोर्टमुळं तो इथे एक शोल्डर तयार करतो. हा एक शोल्डर ह्याच्याच सपोर्टला असतो आसपास आणि इथे एक सपोर्टमुळं हा असा हेड तयार होतो. हा एक रिव्हर्सल पॅटर्न झाला. अजून कोणता पॅटर्न राहिला, डबल टॉप अँड डबल बॉटम. हे एक चांगले पॅटर्न आहे जे आपल्याला बँक निफ्टी सगळ्या स्टॉक मध्ये ऑलमोस्ट दिसून येतात. हे का तयार होतात, की मार्केटमध्ये हे बघा, मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो, रेजिस्टन्समुळे मार्केट खाली येतो, पुन्हा मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करतो, पण इथं रेजिस्टन्स असल्यामुळे पुन्हा खाली येतो. इथं बघू शकता की एक नेकलाईन परत तयार झाली. जेव्हा इथे ती ब्रेकडाऊन होती
मार्केट डाऊन साइड म्हणजे अप ट्रेंडचा परत रिव्हर्सल झाला. इथे बघा हा असतो रेजिस्टन्स लेवल आणि इथं आपण एंट्री घेतो आणि डाऊन साइड इथं आपण ह्याच्या आसपास हा स्टॉप लॉस ठेवू शकतो. आता डबल बॉटम कसा तयार होतो तर सेम असंच. डाऊन ट्रेंड इथं भेटतो सपोर्ट, मार्केट अप साइड जाण्याचा प्रयत्न, परत इथं परत एक अटेम्प्ट करतो की तो सपोर्ट ब्रेक करेल पण तो होत नाही. इथे बनतो त्याची नेकलाईन, ही नेकलाईन ब्रेक झाली की मार्केटमध्ये पुन्हा अपसाइड. हा असतो सपोर्ट लेवल. हा एक रिव्हर्सल पॅटर्न झाला. आता आहे तो ट्रिपल बॉटम. ट्रिपल बॉटम कसा तयार होतो हे बघा. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड, सपोर्ट भेटतो, पुन्हा एकदा त्याच एरियात परत सपोर्ट भेटतो, पुन्हा एकदा सपोर्ट ब्रेक करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग सपोर्ट आणि मार्केट काय झालं अपसाइड. इथे बघा हा सपोर्ट, ही झाली नेकलाईन एरिया. इथे बघा इथे ब्रेकआउट, आपण एंट्री घेतली तर स्टॉप लॉस आणि मार्केट अपसाइड. इथे ट्रेंड रिव्हर्स झाला. ट्रिपल टॉप पॅटर्न कसा तयार होतो, रेजिस्टन्स भेटतो खाली, पुन्हा त्याच एरियात रेजिस्टन्स, पुन्हा खाली, तो रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा पुन्हा प्रयत्न, खाली. ही झाली इथं नेकलाईन तयार आणि मार्केट डाऊन साइड. जर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर हा असतो आपला रेजिस्टन्स लेवल. इथं सारखा रेजिस्टन्स घेतल्यामुळे हा तयार होतो आणि मार्केट डाऊन साइड येतो. आता ट्रायंगल पॅटर्न हे कसे तयार होतात ते आपण पाहिलंच. आता ट्रायंगल पॅटर्न ट्रेड कसे होतात हे बघा. ट्रायंगल पॅटर्न कसे तयार होतात, मार्केटमध्ये इक्वलनेस असतो की मार्केट ना वरती जायच्या मूड मध्ये असतो ना खाली. इनडिसिजन असतं मार्केटमध्ये. समजा स्टॉक खालून आलाय, इथे भेटतो रेजिस्टन्स, पुन्हा खाली सपोर्ट, पुन्हा रेजिस्टन्स, पुन्हा सपोर्ट, पुन्हा रेजिस्टन्स आणि मार्केट इनडिसिजन मोड मध्ये येतो. इथे इक्वल असतं की मार्केटला कुठं जायचंय. आता समजा तो इथे ब्रेक डाऊन करून मार्केट रिव्हर्स करू शकतो किंवा इथे ब्रेक अप देऊन मार्केट अप साइडला जाऊ शकतो. आपण जेव्हा हा ब्रेक आउट कुठं देतोय त्याच्यावरती ट्रेड करत असतो. असेंडिंग चॅनल कसं तयार होतो की मार्केटमध्ये रेजिस्टन्स लेवल असतो, मार्केटमध्ये स्टॉक असा ट्रेड होत असतो. ह्याची साईज बारीक बारीक होत राहते आणि मार्केट एक पॉइंटला इथे ब्रेक आउट देतं आणि मार्केट अप साइडला जातं. आपण इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवू शकतो अशी, आणि मार्केट जेव्हा अप साइडला ब्रेक देतं तेव्हा मार्केटमध्ये अप साइड येतो. हा असेंडिंग ट्रायंगल आहे. म्हणजे रेजिस्टन्स कॉन्स्टंट असतो आणि सपोर्ट चेंज होत राहतो. जेव्हा असेंडिंग ट्रायंगल मधनं मार्केट अप साइडला ब्रेक देतो, बुलिशनेस येतो. आता डिसेंडिंग ट्रायंगल काय असतो की मार्केटमध्ये सपोर्ट लेवल ऑलरेडी असतो आणि मार्केट अपसाइड पासून असा असा करत येतो. बघा आपण एक ट्रेंड लाईन इथं ड्रॉ करून ठेवायची. त्या पॉइंटला इथे ब्रेक आउट देईल, आपण इथे पोझिशन शॉर्ट करायची आणि मार्केट डाऊन साइड. आले का तुम्हाला, समजले का जे पॅटर्न आहेत. ठीक आहे, कन्फ्युजिंग वाटतील हरकत नाही, मी पुढच्या व्हिडिओमध्ये हेच पॅटर्न सगळे चार्टवरती कसे ड्रॉ करायचे मी समजावणार आहे.